डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी घेतली खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भेट। मिरज विधानसभा लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण। महाराष्ट्रातील 2024च्या विधानसभेच्या निवडणुका संदर्भात एमआयएम पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांची औरंगाबाद येथे थेट भेट घेतली। यावेळी महाराष्ट्र एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील उपस्थित होते। एमआयएमच्या वतीने महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणुकी पश्चिम महाराष्ट्रात लढण्याच्या संदर्भात औरंगाबाद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा अध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रत्येकी 5-5 विधानसभा जागा लढवण्याची मागणी केली। सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज, तासगाव, कवठे महाकाळ, पलूस, कडेगाव, इस्लामपूर तर कोल्हापूर जिल्ह्यामधील कोल्हापूर, दक्षिण कोल्हापूर, उत्तर कोल्हापूर, शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवण्याची मागणी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे करण्यात आली। तर मिरज विधानसभा मतदारसंघात डॉक्टर महेश कुमार कांबळे हे स्वतः उभे राहणार असल्याच्या चर्चेंना मोठ्या प्रमाणात उधाण आलं। याआधी मिरज मतदारसंघात चर्चा होत्या की डॉक्टर महेश कुमार कांबळे हे निवडणूक लढवणार आहेत, पण आज त्यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भेट घेतल्यानं या चर्चेला उधाण आलं। या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिलभाई मुजावर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष इम्रान सनदी, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्र कार्याध्यक्ष मौलाना इरशाद शेख, मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे, मिरज शहर अध्यक्ष आसिफ भाई मणेर, कुपवाड शहर अध्यक्ष मुत्सर भाई मुजावर उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।